मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा जो आराखडा आता निघालेला आहे, म्हणजे ड्राफ्ट आराखडा मला वाटतं 18 सप्टेंबरला आला आणि त्याच्यावर हरकतीचे मुद्दे मांडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंतच अवधी आहे। या आराखड्यातून मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये विशेष जे किनारपट्टा आहे, म्हणजे मनोरी, कुलवेम, उत्तान, गोराई, चौक, पाली आणि त्यानंतर पुढे मुळगाव आणि बाकीची जी किनारपट्टीची गावं वसई विरार विभागात आहे यांचं फार मोठं नुकसान होणार आहे, हे या विकास आराखड्यातून उघड आहे। इतकंच नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊन पूर्ण मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा इंडस्ट्रियल हब हा विरारमध्ये आणि ग्रोथ हब हा वसईला ठेवण्याचा प्रस्ताव आहे। या सर्व प्रस्तावाच्या माध्यमातून सध्या जी लोकसंख्या आहे ती किमान तिप्पट तरी वाढणार आणि त्यांच्याकरता असणाऱ्या सुविधा या कुठेही दाखवण्यात आलेल्या आहेत असं मला वाटत नाही। इतकंच नव्हे तर मुंबईतून निघालेला जो कोस्टल रोड आहे तो थेट विरारपर्यंत घेऊन जाण्याचा प्रस्ताव आहे आणि या कोस्टल रोड जिथून जिथून जाईल ती सगळी गावं उद्ध्वस्त होणार, कारण तो कमीत कमी 60 मीटरचा रस्ता आहे, त्याला लागून पुन्हा मेट्रो आहे आणि मेट्रोच्याही पलीकडे सर्व्हिस रोड्स, त्यामुळे पूर्ण 100-150 मीटर रुंदीचा पट्टा हा भुईसपाट करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यातून अनेक गावं ही पूर्णपणे पाडली जातील। त्यामुळे ह्याला विरोध करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्याकरता 15 जानेवारीच्या आत सर्व नागरिकांनी हा फॉर्म आहे, या फॉर्मवर आपल्या हरकती नोंदवायच्या आहेत आणि त्या जास्तीत जास्त प्रमाणात या हरकती आपण नोंदल्या की मग सुरुवातीला तर हरकती नोंदण्याची तारीख ही वाढवून मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे, कारण आतापर्यंत हा आराखडा हा केवळ इंग्रजीत आला होता। आत्ताच 2-3 दिवसापूर्वी मला वाटतं त्याचं मराठी भाषांतर थोडक्यात करण्यात आलेले आहे। या आराखड्याची अंमलबजावणी जर झाली तर हेवी इंडस्ट्रीज हे या विभागात येतील आणि हेवी इंडस्ट्रीज म्हणजे हॅझार्डस केमिकल इंडस्ट्रीजना देखील पूर्णपणे अतिप्रदूषण निर्माण करणाऱ्या इंडस्ट्रीजना देखील परवानगी देण्यात आलेली आहे। मला वाटतं या सगळ्यातून संपूर्ण ही गावं जी आहेत ती जमीनदोस्त किंवा नेस्तनाबूत होण्याची पाळी आलेली आहे। हा अस्तित्वाचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये जर आपण सगळे एकत्रितपणे लढलो तर मला वाटतं आपण वसई विरार विभागच नव्हे तर मुंबई वाचवू शकू। धन्यवाद।